आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजी यांना मी विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाआयकॉन पुरस्कारासाठी ज्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले ते व्यासपीठावर उपस्थित असलेले देशाचे मंत्री, ज्यांनी मला असं वाटतं की आपण परदेशामध्ये गेल्यानंतर तिथल्या रस्त्यांचं कौतुक करायचो, पण परदेशाला लाजवेल असं इन्फ्रास्ट्रक्चर या देशामध्ये निर्माण केलं ते माननीय गडकरी साहेब. पुढारी समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय प्रतापसिंह जाधव साहेब, अनिल काकोडकर साहेब, निरंजनभाई हिरानंदानी साहेब, सचिन दादा, योगेशजी, सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व सत्कारमूर्ती, बंधू आणि भगिनींनो. योगेशजी, तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलवलं, पण माझ्या आयुष्यातला आजचा हा विलक्षण योगायोग आहे. कारण व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीशी माझं नातं वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. ज्यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले, कदाचित आपल्याला पुरस्कार ज्यांनी स्वीकारले त्यांना माहीत असेल नसेल मला माहीत नाही, परंतु माझ्या व्यवसायाची जी काही सुरुवात झाली ती फार छोट्या पद्धतीनं झाली होती. माझे वडील छोट्या पद्धतीचा कन्स्ट्रक्शन लाईनमधला उद्योग सांभाळायचे आणि 1995 सालामध्ये आदरणीय गडकरी साहेब राज्याचे बांधकाम मंत्री झाले आणि एकदा रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले. आणि दौऱ्यावर आलेला असताना आता तो सगळा कायापालट झालाय, गडकरी साहेबांनीच केला. मी गडकरी साहेबांना मग सांगत होतो, आता पूर्वीचं काहीच शिल्लक राहिलं नाही, सगळं 6 पदरी झालंय. पण त्यावेळी 1 पदरी रस्ता होता आणि माझ्या वडिलांना बोलून त्यावेळी सगळ्यात आमच्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं मोठं काम हे गडकरी साहेबांनी आम्हाला दिलेलं होतं आणि तिथपासून आमच्या उद्योगाची ग्रोथ झाली. त्याच्यामुळे ते व्यक्तिमत्व देखील या ठिकाणी आहे. योगेशजी, कदाचित तुम्हाला माहीत नसेल, मी 1998 सालामध्ये राजकारणामध्ये सक्रिय झालो आणि 1999 सालामध्ये मी एका पक्षाची कास धरली आणि त्यावेळी पहिली बातमी जी कुठं छापून आली ती पुढारीमध्ये छापून आली. आणि पुढारीमध्ये छापून आल्यानंतर मला असं वाटलं की मी आता पुढारी होऊ शकतो. त्याच्यानंतर काकोडकर साहेब व्यासपीठावर आहेत. मी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो, त्यावेळी काकोडकर साहेबांबरोबर अनेक समितीमध्ये मी काम केलं. म्हणजे मी मंत्री जरी असलो तरी मी समितीमध्ये काम केलंय आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. निरंजनभाई हिरानंदानी, आता तुम्हाला माहीत असेल की हल्ली मराठी सक्ती की हिंदी सक्ती असा एक फार मोठा वादविवाद निर्माण असतो. तर त्याच्यामध्ये जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आम्ही केली त्या समितीवर निरंजनभाई होते आणि हिंदी त्यावेळी खरं तर सक्ती नव्हती, पण तो पॅरा कसा आला हे माझ्यापेक्षा निरंजनभाई चांगलं सांगू शकतात, म्हणून त्यावेळी त्यांचे माझे संबंध आले. आणि सचिन दादा या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. मी आमदार व्हायच्या अगोदर ज्यावेळी आप्पा स्वारींना भेटलो त्यावेळी त्यांनी एक कानमंत्र मला दिला होता. म्हणजे त्यावेळी मला माहीत देखील नव्हतं की मी आमदार होणार आहे. त्यावेळी त्यांनी मला असं सांगितलं होतं, आमदार होशील, मंत्री होशील, फार मोठा होशील, पण जमिनीवर पाय ठेव. हे सांगणारे सचिन दादांचे पिताश्री देखील आज ते स्वतः इथं व्यासपीठावर आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन मला आठवतं की महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्यावेळी आप्पा स्वारींना रायगडमध्ये देण्यात आला त्या योगायोगानं रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री त्यावेळी मी होतो. त्याच्यामुळे असं हे व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठावर येण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण दिलीत त्याबद्दल जाधव साहेबांचे आणि तुमचे मी मनापासून आभार मानतो. गडकरी साहेबांनी व्यासपीठावर आल्या आल्या मला कुठचा प्रश्न विचारला असेल तर मुंबई गोवा हायवेचं काय झालं. तर साहेब म्हटलं, तुम्ही बातम्यांकडे अजिबात लक्ष देऊ नका. 99% मुंबई गोवा हायवे पूर्ण झालेला आहे. 4 किलोमीटर फक्त संगमेश्वरचा उरलेला आहे. म्हणजे आता पुढारीला बातमी पण व्हावी म्हणून मी सांगतोय की 4 किलोमीटर संगमेश्वरचा उरलेला आहे आणि माणगावचा बायपास झाला की गडकरी साहेब तुमचं 100% स्वप्न पूर्ण झालं. आज 99.99% झालंय. पण आता ते लवकर होण्यासाठी काही लोक सांगतात की ते अपूर्ण राहिलं, साहेबांनी दिलेली तारीख टळलेली आहे. पण मला रत्नागिरीवरनं मुंबईला यायला जे 9.5-10 तास लागायचे ते मी जबाबदारीनं सांगतो
की 4-5 किलोमीटरचं काम बाकी जरी असलं तरी 5 तासामध्ये आता मुंबईला पोहोचतो. एवढा चांगला रस्ता मुंबई गोवा झालेला आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की साहेबांकडे अशीच मी एकदा 8-10 वर्षापूर्वी मागणी केली होती की रत्नागिरीपासून कोल्हापूर हे अंतर, कारण आपण अनेक उद्योजकांचा कोल्हापूरच्या इथे सत्कार केलाय. आमची बाजारपेठ जी आहे ही पूर्ण कोल्हापूर आहे, रत्नागिरीवाल्यांची आणि सिंधुदुर्गवाल्यांची. तर साहेबांनी त्यावेळी भाषणात मंजूर केला होता रस्ता, आणि नंतर आम्हाला असं वाटलं होतं की साहेबांनी फक्त भाषणात आमचं समाधान करण्यासाठी रस्ता पूर्ण केलाय, म्हणजे मंजूर केलाय. पण आज जर तुम्ही बघितला तर साहेब, मी जबाबदारीने सांगतो की रत्नागिरीवरनं कोल्हापूरला आम्ही 2.25 तासामध्ये जाऊ शकतो. एवढ्या चांगल्या प्रतीचा रस्ता माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला. हे सांगण्याचं कारण साहेब व्यासपीठावर आहेत म्हणून नाही, परंतु ज्यांच्या हस्ते सत्कार होत असतो ती पण दिग्गज व्यक्ती असावी लागते. आणि मला आत्ताच कळलं की गडकरी साहेबांना 17 डॉक्टरेट मिळालेले आहेत. त्याच्यामुळे अशा व्यक्तीकडनं सत्कार होणं हे भाग्य आहे. आणि ज्या व्यक्तीकडनं सत्कार होत असतो त्याच्यामध्ये देखील लोक बघत असतात की जी व्यक्ती सत्कार करत असते त्याच्यामुळे देखील सत्कार स्वीकारणारा मोठा झालेला असतो. मला असं वाटतं की समोरची सगळी मंडळी, मी व्यासपीठावरच्या मंडळींबद्दल बोलत नाही, परंतु समोरची सगळी मंडळी गडकरी साहेबांनी सत्कार केल्यामुळं त्यांच्या क्षेत्रामध्ये मोठी आहेत हे आता देशाला कळलेलं आहे, कारण साहेब देशाचं नेतृत्व करतात. अजून एक महत्वाची पुढारीच्या संदर्भातली गोष्ट मी सांगतो की ठीक आहे, आपण वर्तमानपत्रामध्ये आहात, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आहात, सोशल मीडियामध्ये आहात, पण सामाजिक क्षेत्रामध्ये देखील तुम्ही काम करताय हे आज आपण सगळ्या मीडियाला दाखवून दिलं. त्याबद्दल देखील जाधव साहेब तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की गडकरी साहेबांकडे बघितल्यानंतर खरोखरच प्रत्येकाला ऊर्जा प्राप्त होते. जसं आपण काकोडकर सरांबद्दल बोलतो की देशाच्या अणुशक्तीचे प्रणेते जर कोण असतील तर ते काकोडकर सर आहेत. आणि मला आठवतं सर, काकोडकर सरांची समिती एक आमच्या रत्नागिरीला आली होती अणुऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भामध्ये, आणि त्यावेळी मी एखाद्या शास्त्रज्ञाचा संयम काय असतो हे देखील समोरून बघितलेलं आहे. त्याच्यामुळे या दिग्गज मंडळींचा सत्कार आज पुढारीने केलाय, त्याबद्दल मनापासून मी पुढारी परिवाराला धन्यवाद देतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल, राजकारणात मी जात नाही, परंतु आम्ही जेव्हा सत्तांतर केलं तेव्हा मी गुवाहाटीला गेलो होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गुवाहाटीला गेलो होतो. मी तिथलं उदाहरण सांगतो साहेब. गुवाहाटीला ज्यावेळी आम्ही गेलो होतो 4 वर्षापूर्वी, ते गुवाहाटीच्या रस्त्यांची परिस्थिती ही अतिशय बिकट होती. पण आता जर आपण गुवाहाटीला गेलो तर गुवाहाटीमध्ये फक्त आणि फक्त जे नाव निघतं ते फक्त नितीन गडकरी साहेबांचं निघतं. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर काय असतं हे माननीय गडकरी साहेबांनी पूर्ण जगाला दाखवून दिलंय. आणि आताच साहेबांना एक प्रश्न विचारला होतो, साहेब 10 वर्षापूर्वी साहेब ज्यावेळी केंद्रीय मंत्री झाले, मी थोडाफार अभ्यास करणार आहे म्हणून सांगतो, ते पहिलं साहेबांनी जाहीर केलं होतं की प्रत्येकानं ईव्ही व्हेकल वापरलं पाहिजे. त्याच्यानंतर 4 ते 5 वर्षापूर्वी साहेबांनी सांगितलं होतं की आता डिझेल पेट्रोल वापरू नका, इथेनॉलवरच्या गाड्या वापरा. आणि साहेब आता मला सांगत होते की पहिली इथेनॉलवर चालणारी गाडी देखील साहेबांच्या शुभ हस्ते काहीतरी काल लोकांना अर्पित झाली. त्याच्यामुळं ध्येय ठेवणारं व्यक्तिमत्व आणि ध्येय पूर्ण करणारं व्यक्तिमत्व हे गडकरी साहेबांच्या रूपानं आज व्यासपीठावर आहे. आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मला उपस्थित राहता आलं हे देखील माझं मी परमभाग्य समजतो. म्हणून पुन्हा एकदा दोन्ही जाधव साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. आणि ज्यावेळी आमची आपल्याला गरज लागेल त्यावेळी आम्ही मंत्री म्हणून नाही, योगेशजी तुमचा एक मित्र म्हणून तुमच्यासोबत आम्ही नक्की राहू हा देखील शब्द देतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सामंतजी.